अजूनही मला खूप वाईट वाटतं. माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं, आई वारलेली असतानाही मी रंगभूमीवर का उभा होते. मग माझे वडील आहेत की नाही किंवा का वारले हे मी तुम्हाला आत्ता सांगते. तर नमस्कार सगळ्यांना. माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी व्हिडिओ काढण्याचं कारण असं आहे की मी आधी जो व्लॉग सोडला होता, म्हणजे मी जो व्हिडिओ सोडला होता त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की आई मेल्यानंतरनं सुद्धा मी रंगभूमीवर का उभा होते. तर ती कहाणी तुम्ही ऐकलीच असेल माझी. तर मला त्याच्यामध्ये अनेक जणांनी असे कमेंट केले की मग ताई तुला वडील आहेत का, ते तुझे वडील अजून आहेत का, मग पुढे वडिलांचं काय झालं, किंवा आई वारल्यानंतरनं तुम्ही कसं आयुष्य जगले, की मग तुम्हाला कुणी दत्तक घेतलं का, काही वगैरे वगैरे बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत. आणि मी माफी मागते की मी ह्या सगळ्या गोष्टींचं उत्तर देते असं बोलले होते, पण माझ्याकडून थोडा उशीर झाला. माझे वैयक्तिक कामं होते, काही गोष्टी पर्सनल होत्या, काही गोष्टी म्हणजे शूट असेल, सगळ्या गोष्टी असेल, ह्याच्यामुळे मला खरंच तुमच्या ह्या प्रश्नांचं उत्तर देता नाही आलं. पण मी आत्ता तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे. भले मग माझा व्लॉग हा 2 वेळा पडेल, 3 वेळा पडेल, मला माहिती नाही, पण मी आज तुम्हाला सांगणार आहे की माझी एंड इथं झाला होता. मी पाठीमागच्या भागमध्ये एवढं सांगितलं होतं की माझी आई वारली, त्याच्यानंतर मी रंगभूमीवर का उभं होते, म्हणजे माझी इच्छा नसतानाही मला ते करावं लागलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मी हेही सांगितलं होतं की वडील होते त्यावेळेस आम्हाला. तर त्याच्या पुढची कहाणी अशी आहे की आई एक्सपायर झाली आणि आई वारली. आम्ही मैत वगैरे करून आलो, आईचं घरी बसलो, सातवण घालायला सगळे लोक आले, आजूबाजूचे लोक आले, नातेवाईक आले, बरेच लोक होते तिथे आजूबाजूला. मी आणि माझ्या मुली बसल्या होत्या, माझे वडील बसले होते. आणि म्हणजे मला माझ्या मुलींना सावरण्याशिवाय माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता. तर मी मुलींना सावरत असताना मला सगळेजण म्हणत होते की आता तूच त्या मुलींची आई आहे, तर तूच त्यांना सांभाळ कर, तू त्यांच्याकडे कधीच दुर्लक्ष करू नको. प्रत्येक जण मला चांगलंच सांगत होतं, कुणी वाईट नव्हतं सांगत. पण राहून राहून माझं लक्ष जात होतं ते म्हणजे माझ्या वडिलांकडे, की ते फार खचले होते. मुळात माझे वडील ड्रिंक करणारे होते. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की आता आई वारली म्हणल्यानंतर ना मुलींची जबाबदारी माझ्यावर आहे. आणि त्यांना कुठंतरी हुनी वासत होती की मी तिला खूप त्रास दिला, की मी दारू प्यायचो, तिला मारहाण करायचो, पण ती कधीच मला सोडून कुठे गेली नाही. हे वेळ निघून गेल्यानंतर ना त्यांना ह्या गोष्टीची सगळी जाणीव झाली. जाणीव झाल्यानंतर ना सुद्धा ते नेहमी माझ्यापाशी बसायचे आणि नेहमी बोलायचे की ताई मी आता दारू, म्हणजे मला घरामध्ये सगळे ताई म्हणतात, इव्हन माझ्या आईकडच्या आणि वडिलांकडचे सगळेजण मला ताई बोलतात. आणि मला मम्मी पप्पा ताईच बोलायचे. तर मला म्हणले की ताई आता मम्मी नाही आपल्याकडे, बरोबर आपल्यासोबत मम्मी नसती, तर आता मी आहे नाही का, तर तुम्हाला कधीही काय लागलं, कधीही काय वाटलं, कधी तुम्हाला वैयक्तिक प्रॉब्लेम जरी आला तरी तो माझ्यासोबत शेअर करा, असं वडील नेहमी सांगायचे. आणि वडिलांनी इव्हन म्हणजे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या. सगळ्या म्हणल्यानंतर म्हणजे इव्हन माझ्या पाळीची डेट सुद्धा माझे वडील लक्षात ठेवत होते, की मला प्रचंड त्रास व्हायचा पाळीमध्ये. आणि म्हणजे मी 8-8 दिवस अशी लोळायचे, मला खूप खूप घाणेरडा त्रास होत होता. आणि मग त्या त्रासाचा वडील माझी ओढणी घेऊन माझं पोट बांधणं, म्हणजे हे आई असताना पण देखील ते माझ्यासोबत हे करतच होते. मग ते पोट बांधणं, पण नंतर आई गेल्यानंतर मला खूप अफवड वाटायला लागल्या ह्या सगळ्या गोष्टी. पण ते करायचे, ते सगळ्या गोष्टी केअर करायचे, की सकाळी उठून आमच्यासाठी चहा ठेवणं, चहा बिस्किट देणं, चहा खारी देणं, मग नंतर आमची काळजी घेणं, बहिणी शाळेत जातात म्हणजे मुली शाळेत जातात का नाही त्यांच्याकडे लक्ष देणं, मी आपलं शूट नाटकात वगैरे कामाला असल्यामुळं मलाही वारंवार विचारणं, वेळेवर फोन करणं की आली का नाही, पोचती का नाही, खूप काळजी आणि खूप केअर करायला लागले त्यांनी. साधारण असं 5-6 महिने खूप छान आमच्या बरोबर काही गोष्टी केल्या, की असं वाटतच नव्हतं की आईची जागा भरून काढत होते आमचे वडील. नाही असं म्हणता नाही येणार की त्यांनी दारू सोडली होती, पण अचानक त्यांना थोडा थोडा त्रास व्हायला लागला. त्यावेळेस आम्ही डॉक्टरांकडे घेऊन गेले. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही एकदम दारू सोडू नका, की तुम्ही सुरुवातीला रोज प्या, पण रोज पिताना एक रात्रीची वगैरे प्या, मग नंतर 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, आठवड्यातनं एकदा, असं तुम्ही दारूचं प्रमाण कमी 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 करत जात जावं. पण वडिलांनी हे काही ऐकलं नाही, वडिलांनी एकदम सोडली होती. वडील म्हणले की नाही, माझ्या मुली अनाथ होतील मी जर गेलो तर, नाही का, तर मी दारूच सोडलेली बरी. आणि असं करून वडिलांनी पूर्ण दारू सोडली. पण
मला हे ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना आठवड्यातनं का होईना तुम्ही थोडीशी घ्यायला सांगा, तर मी वडिलांना म्हणायचे की तुम्ही घेतच जावं पप्पा, असं एकदम आम्हाला ऑलरेडी आई नाहीये आणि तुम्ही पण आमच्यातनं निघून गेले तर डॉक्टर बोलले. आणि ते मला म्हणायचे की मग मी दारू पिऊन जर मी निघून गेलो तर मग पुन्हाच वाईट वाटायचं नाही का. पण मग आम्ही असं आमचं बॉन्डिंगच खूप वेगळं होतं. मग ते आमच्यासोबत नेहमी असं हसत खेळत राहायचे. आणि त्यावेळेस आम्ही खूप घाबरायचो वडिलांना, म्हणजे आई असताना. आई गेल्यानंतरही घाबरतच होतो, नाही असं नाही, पण त्यांच्यामध्ये ती आईची पण भूमिका आली होती. म्हणजे ते आईचं पण पात्र करत होते आणि वडिलांचंही पात्र करत होते. आमच्यासोबत एक मित्र म्हणून पण राहत होते. मग 5 महिने चांगले गेले आमच्यासोबत त्यांनी घालवले. आईची उणीव तर आम्हाला नेहमी भासतच होती, वडील असताना देखील भासत होती. पण आमच्यापेक्षा पण जास्त खचले होते ते म्हणजे आमचे वडील. की म्हणतात ना की मला माझ्या कामाचा सहारा भेटला, मुलींना त्यांच्या शिक्षणाचा सहारा मिळत होता, पण वडिलांना कोणाचाच सहारा नव्हता. तिच्याशिवाय ते खूप आधुरे होते, खूप म्हणजे खूप आधुरे होते. कळत नव्हतं त्यांना की काय करावं आणि काय नको करू. रात्रीचं काय आहे ना, उशीमध्ये तोंड घालून ते खूप रडायचे. मी खूप वेळा त्यांना असं बघितलं आणि खूप वेळा मी त्यांचं सांत्वन घातलं. कधी कधी मग म्हणल्या, कावेरी तू नाटकामध्ये, तू शूटमध्ये, तू तुझ्या पात्रामध्ये उतरते, कधीतरी स्वतःच्या वडिलांसाठी सुद्धा उतर. हे मनामध्ये आणल्यानंतर ना मी वडिलांवरला आईसारखं जवळ घेतलं आणि आईसारखं डोक्यावरनं हात फिरवला. मम्मी जरी नसली तरी आम्ही आहे ना. हा ठीक आहे, काही गोष्टी अशा आहेत तुमच्या दोघांमधल्या की ती तुम्ही आमच्याशी बोलू शकत नाही, पण कधी मनात आलं तर एक मित्र म्हणून बोला. जर तुम्ही आमच्याकडून मैत्रीण म्हणून अपेक्षा करता की आम्ही तुमच्यासोबत असं बोलावं तसं बोलावं, सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करावं, तर तुम्ही सुद्धा पप्पा आमच्याशी ह्या गोष्टी शेअर करू शकता. आणि असं बोललो. त्यावेळेस वडील खूप रडले, खूप रडले. मला चांगलं आठवतं, मला एक घट्ट मिठी मारली पुन्हा एकदा. फर्स्ट मिठी मारली होती ते म्हणजे माझी आई एक्सपायर झाली हे कळलं, मी ते तुम्हाला आधीच्या पाठमध्ये सांगितलंच होतं. आणि सेकंड मिठी मारली तेव्हा मी ज्यावेळेस असं डोक्यावरनं हात फिरवत होते त्यावेळेस त्यांनी मला इथे असं घट्ट मिठी मारली. आणि म्हणले मी खूप भाग्यवान समजतो, मी माझ्या बायकोला हाणायचो मारायचो की 3 मुली जन्माला घातल्या म्हणून, की मी तिला दोषी ठरवायचो की मला मुलगा नाही, मला तू 3 मुलीच दिल्या म्हणून मी नेहमी तिला मारहाण ह्याच गोष्टीवरनं करत होतो की मला मुलगा नाही म्हणून. पण मला खरंच आता खूप प्राऊड फील वाटतं आणि खूप अभिमान वाटतं, म्हणजे मला खूप अभिमान वाटतं आता ह्या गोष्टीचा की मला तिने खूप चांगल्या मुली दिलेल्या आहेत की जेणेकरून स्वतःचं सुद्धा दुःख बाजूला सारतात आणि मला पुढ्यात घेतात. म्हणून ह्याच्या पुढची स्टोरी मी तुम्हाला नक्की लवकर सांगेल. याच्या पुढचाही ब्लॉग लवकरच पडेल. माझे वडील का आणि कसे वारले, पण आत्ता मला माफ करा.